पत्रिका जाऊबाई मिळाली की हो तुमची हरवलेली पत्रिका? आता बघूया किती गुण जुळतायत तुमचे आणि या ढाले पाटलांच्या घराचे. आता आई साहेबांना देतो पत्रिका, त्याच ठरवतील काय करायचं ते. पत्रिका इथं नाही, यांच्या पाऊच मध्ये नाही. तुम्हीच म्हणलात आम्ही आत नेली नाही. कुठे आहे पत्रिका? खरं खरं सांगा साऊबाई, तुम्हाला रणजित भाऊजींची आण आहे? हॅलो. मी तुला हे सांगण्यासाठी फोन केला होता की मी SP साहेबांसोबत पुण्याला चाललोय. हा का? पण मग घरी येऊन जाता ना हो? नाही ग, बहुधा परस्पर निघावं लागेल. बरं मग प्लीज माझे बॅग सर्वेसोबत पाठवशील? संजू, हा पाठवते. तुमची 1 दिवसाची बॅग पाठवते. बर. संजू, ठेवू मी फोन? संजीवनीचे डॅडी आले होते का? अरे वा, न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचली होय? न्यूज? तुमच्या घरी आलेल्या गेलेल्यांना न्यूज म्हणतात का? आणि न्यूज तर न्यूज. मी काय विचारते राजश्री, संजूचे डॅडी आले होते का आणि कशासाठी? आता पोरीचे वडील पोरीच्या सासरी काय येतील तिला भेटायला. फक्त संजूला भेटायला आले होते? हा, आणि तिची जन्मपत्रिका द्यायची होती म्हणून आले होते. तुमचा फोन खराब आहे का हो राजश्री? नाही का? नाही म्हणलं, एवढं गेम खेळायचं महत्वाचं काम सोडून तुम्ही आलतू फालतू पत्रिकेच्या मागे का लागलाय? आम्ही कुठं, आम्ही फक्त आज्ञेचे पालन करते. कर्तव्यदक्ष सुनबाई म्हणून सासूबाईंची कामं करतोय हो. बरोबर आहे. द्या ती पत्रिका. एकदाचा सोक्ष मोक्ष लावून टाकते पत्रिका बघून. पत्रिका नाही आमच्याकडं, आई साहेबांना देऊन टाकली आम्ही. कधी? आणि अक्का तर बाहेर गेली. हा, नानांबरोबर पाठवून दिली आम्ही. आई साहेबच बघतील ना काय करायचं ते. राजश्री, आवरा स्वतःला. नाही काय, रांजण भरायला येळ लागतो, पण तुम्ही स्वतःहूनच गोटे टाकून टाकून पाप वर यायची वाट बघताय. तुमची पत्रिका न बघता मी सांगू शकते की हे जर तुम्ही थांबवलं नाहीत ना, तुम्हाला लई जड जाणार आहे राजश्री. सांभाळा स्वतःला. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. संजू, तू आलीस, मला वाटलं सर्वेश येईल. पण ठीक आहे, जाता जाता आम्हाला आमच्या देवीचं दर्शन तरी मिळालं.
मी काही देवी बिवी नाहीये, एक सामान्य पोरगी आहे. बरं बस तू, मी फर्स्ट क्लास चहा सांगतो. अहो काय ग? संजू, रडायला काय झालं? संजू, अहो तुम्ही मला कधी सोडून नका जाऊ. ग वेडे, मी 1 दिवसाकरता चाललोय, परवा परत येईल. संजू, मी पहिल्यांदा चाललोय म्हणून तुला त्रास होतोय, मी समजू शकतो, पण होईल तुला सवय हळूहळू. संजू, ऐकतेस ना? मी जट दिशी जातो आणि पट दिशी येतोय. हो सर, तुम्ही एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा की तुम्ही माझं सब कुछ आहे. तुम्ही नसाल ना तर या अडक्या संजूच्या आयुष्याला काही अर्थच नाहीये. बघा, माझं लय जीवापाड प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही मला कधी अंतर नका देऊ, मला कधी म्हणजे कधी तुमच्यापासून लांब नका करू. काय ग, नवरा मिळालाय ना चांगला तुला? वय मिळाला की. अगं मग कशाला उपास करतेस? चल की जेवायला. माझ्या पोटात ना उंदर ब्रेक डान्स करायला लागले. चल. मला भूक नाहीये. भूक नाही का ग? नाही म्हणजे भूक नाही असं नाही, पण माझं मन नाहीये जेवायचं. अगं, मनाने थोडं जेवायचंय, तोंडाने जेवायचंय ना? का तू मनाने जेवते? मनाला ठेवीतच आणि चल तोंडाने जेवायला मुकाटाने. चल. बेबी मावशी, आज नको ना, खरंच. नक्की नाही जेवणार आहे? ठीक. संजू, आज जेवायला ना गंमत केली. तुझ्या आवडीचा पदार्थ केलाय. ओळख भाऊ, आज वांग्याचं भरीत केलंय. चल चल जेवायला. बेबी मावशी, मला नाही जेवायचंय. बस इथं. अहो पण बस. काय ग, काय झालं? रणजित गावाला गेलाय तर आठवण येते? अगं त्याला नसेल का येत तुझी आठवण, पण त्याला आठवण येत असली ना तरी साहेबा बरोबर बसून कोंबडी हाणत असेल तो. तू कशाला उपाशी राहते? चल 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 जेवायला चल. अहो बेबी मावशी, मला खरंच नाही जेवायचं. तुम्ही जा. मी सांगितलं ना तुम्हाला. काय? अहो अहो, तुम्ही पुण्याला जाणार होते ना? नाही गेलो, कॅन्सल झालं. असं कसं अचानक कॅन्सल झालं? माझं चुकलं का? जाऊ का परत मी? नाही नाही, या या तुम्ही.
जसं अचानक ठरलं तसं अचानक कॅन्सल झालं. संजू, मला दाट शंका आहे. SP साहेबांना मिसेस SP खूप रागावल्या असणार. गुढीपाडव्याचं कोणी बाहेर जातं का? गप थांबा घरी. गप थांबा घरी. तुमच्या साहेबांच्या मिसेस त्यांना ओरडल्या म्हणून आमचे साहेब तरी घरी आले. नाहीतर आमचे फौजदार आमचं कुठं काय ऐकतात. संजू, आमच्या मिसेसने आम्हाला तसं सांगितलं असतं तर आम्ही त्यांचं ऐकलं असतं. पण आमच्या मिसेस नुसत्या रडत होत्या मिठी मारून. आता मी आलो म्हणून रडणार आहेस तू? नाही हो नाही. नाही, नसेल रडू येत तर नको रडू. मिठी तर मारू शकते ना. जावा तिकडं. मला लय भूक लागली आहे. मी काहीच नाही खाल्लं माहितीये तुम्हाला. घरात वांग्याचं भरीत केले ते पण नाही खाल्लं. तुम्ही आला असाल तुमच्या साहेबांसोबत कोंबडी आणून, है ना? हे कोणी सांगितलं तुला आता? कोणी नाही. तू जेवली नाहीस? मी पण नाही जेवलो. अहो चल सोबत जेवण करू. मी पटकन फ्रेश होऊन येतो. सर्वेश, मी एकटीच जेवायला बसतीये, कोणी बसणार नाहीये. ताकवाड मला. जी. तू कसं काय? तू तर पुण्याला जाणार होता ना? अगं नाही, पुण्याला जायचं अचानक कॅन्सल झालं आणि खूप भूक लागली होती ग. आणि नेमकं हिचं जेवण बाकी होतं. म्हटलं चल जेवूयात सोबत. बस ग. तू कशी काय आली? कशी काय आली जेवायला? आता लागली का भूक तुला? चांगली बेबी मावशी म्हणत होती चल जेवायला, चल जेवायला. तू नको बेबी मावशी, माझा मूड नाहीये, माझ्या मनातच नाहीये, मी नाहीये, तुम्ही जा. आता बरी आली राघू बरोबर महिना लटपट लटपट करत. हा, पाहिलंस का सर्वेश? या जगात कोणी कोणाचं नसतं बघ. हा, बेबी मावशी सॉरी ना. अहो खरंच सॉरी की. काय बाई मी आडगी आहे? एवढं स्वतःहून बोलवायला आलत्या पर मी बेबी मावशी मी सॉरी म्हणते. हे बघा मी कान पण पकडले. उठा बशा काढू का? हा, काढ. चांगले 1000 काढ. हा? अहो वय 1 2 3. येडी. चला या जेवायला या. बसा राणी सरकार. तू पण बस की. हो मग. हे सर्वेश, वाढ आता. जी. हिला वाढ आणि आमच्या राघूला पण वाढ. राघू. हा, ही आमची मैना आणि या मैनाचा हा राघू. आणि काय रे, तू कशाला भैया साहेबांना राघू म्हणतो? मी कुठं काय म्हणालो? आता म्हणलं की. मी नाही, तुम्ही बोलला. हा, मी कधी म्हणलं? वा. तू म्हणलं राघू. वाढ.
अरे करा की सुरुवात. हा करा आता सुरुवात. अहो आता यांच्या समोर कसं खाऊ घालू? काय रे रणजित, आता तू रुसून बसला का काय? अरे हाताची घडी का घातलीये? अगं ही हाताची घडी अशी सुटतच नाही ग. अगं बाई, वाद आलं का काय तुला? विचार विचार, तुझ्या सुनेलाच विचार. काय ग हे? काय झालं याला? अहो तुमचेच भाचे ना ते, तुमच्यासारखेच आहेत. हा? म्हणजे ते हे हो हे हे म्हणजे सुक गवत आहे का तू? नाहीतरी सुकलाच आहेस फार. चल जेव की मुकाट्याने. काय झालं? हे कळलंय मला. सगळं कळतंय तुमच्या दोघांचं. बरं, आता कोणी कोणाला भरवल्याशिवाय कोण कसं काय जेवणार बाबा? भरव की त्याला. ए सर्वेश, तू कशाला इथे थांबलाय? जा तू. एक घास आई साहेबांचा आणि एक घास बेबी मावशीचा. बरं. अरे तू काय बघत बसलाय? तू पण बरं की तिला. हा, दाखलेवाणी साहेब, आई साहेब बोलत होता तुम्हाला. अरे ती जेवायला बसलीये, जेवण येतेच आहे. नाही नाही कशाला? तसं पण मी अजून काही सुरुवात पण केली नव्हती. आलेच जरा जाऊन येते. चल तू घे जेवायला. सासूबाई मी आले. दिसलात तुम्ही आम्हाला. आता आम्ही का बोलवलं हे सुद्धा कळलं असेल तुम्हाला. म्हणजे ते सांगतो आम्ही. उद्या गुढीपाडवा आहे. गुढी उभारणार आपण. धाले पाटील घराण्याची रीत आहे ती. त्या रीतीप्रमाणे गावातले सगळे प्रतिष्ठित माणसं, पाहुणे रावळे, दादासाहेबांचे मित्रमंडळ, पुढारी सगळे शुभेच्छा द्यायला येतात. आपण त्यांचं आदरातिथ्य करतो. जी या सगळ्यांसमोर तुम्ही ढाले पाटील घराण्याची सून आहात याचं भान ठेवून वागा. जी सासूबाई. झालंय आमचं बोलणं. तुम्ही या आता. सासूबाई उद्या गुढीपाडवा आहे म्हणजे सुजित भाऊजी पण येतील ना? नाही म्हणजे आता एवढी ढिगाणी माणसं येतात आपल्याकडे, मग आपली माणसं तर आपल्या जवळ असायला पाहिजेत ना. म्हणजे आपण सुजित भाऊजींना बोलवू शकतो है ना? जी माणसं या घरात राहतात ती माणसं या घरची असतात. तुम्ही त्यांची काळजी करा. बाकी गोष्टीत नाक खुपसलं नाही तरी चालेल.